दरवर्षीचं नाटक आहे बरं का हे. पाऊस कमी आणि वादळ वारं जास्त असते आमच्याकडं. तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. 4 वाजले की ह्याला थंडी भरून येते बघा वादळाला. रोज असं वादळ वारं सुटते आणि नुसतं थैमान घालून जाते. आलेला आभाळ पण बुडं घेऊन जाते, पाऊसच येऊन देत नाही. तर आज अण्णांनी मदत केली म्हणून पटापट गुरं इकडं आणून बांधली. म्हणजे झाडाची कुठली फांदी तुटून खाली पडायच्या आधी अंगणात गुरं आणून बांधलीत बघा. किती हवा सुटली होती, एवढी हवा सुटली होती, कडे लावून वटेवर दळण करत बसली होती मी. आता सगळं शांत झालं. रोज हेच टाइम झालाय वाऱ्याचा, वाळवटीचा आणि पावसाचा. मोठा पण येई नाही आणि काहीच नाही, नुसतं असलं रिमझिम भुरभुर भुरभुर येते आणि राडा करून जाते. ही आत टाका, ती आत टाका, ती आत टाका, नुसतं पळत राहा, बाकी काही नाही. तर हे गव्हाचं दळण केले आज. पीठ संपलं होतं. चौधरी साहेबांचा बिछाना अण्णांनी वटेवर आणून फेकलाय. सगळे वाऱ्यात अंगावर कचरा आलाय. ही बघा बकुळी बकुळी बघा बरं का, हिचं नाटक. मग अशी पाणी पाजलं तर पिली नाही, आता बादली ओढून घेते. तेवढी बादली पालती करणार बरं का ती. अजून टिपका बारीक बारीक चालूच आहे. टिपका काय अजून बंद नाही झालाय, पण एकदम बारीक, इतका बारीक अक्षरशः की पत्र्यातनं पाणी सुद्धा निघा नाही. कधीतरी एखादा टिपका पडतोय. एक मोठा पाऊस झाला ना तर आमच्या डाळिंबाला चांगलं होईल. डाळिंबाला पाणी पुरवठा झाले आमच्या. एक जरा चांगला पाऊस झाला ना जोराचा की मग जगतील डाळिंब कशी तरी पावसाळ्यापर्यंत. रान काळ येते, ओल थोडे दिवस पुरण त्याला चांगली. आणि जरा पाऊस पडला की उकिरड्यावर कोंबड्या जातात उकरायला. 1 मिनिट दाखवते, लांब आहे उकिरडा पण झूम करून दाखवते बघा. दाखवते आता. तर ह्या काही सगळ्या माझ्या नाहीत बरं का कोंबड्या, लोकांच्या पण आहेत. एवढं झूम होतं, ह्याच्यापेक्षा जास्त नाही होत. सगळ्या उकिरड्यावर कोंबड्याच. सगळं शेणकूड उकरून रस्त्यावर आणतात. तर चला आपण त्या कोंबड्याच हाकलून येऊया आधी. आता किती लांब आहे, इथं मी ओट्यावर बसली, इथून तिथलं दिसतंय. कमाल आहे ना, कसा बाग देतोय. ह्याला वाटते सकाळ झाली. चला चला, बसून नाही जमायचं. कोंबड्या चांगलंच उकरायला लागलेत आता पाऊस पडल्यामुळं. छान वाटतंय, पावसाचा वास येतोय. ती माती भिजलेला, पावसाचा वास नसतो, मातीचा वास असतो, माती भिजलेला. तर मला डाव्या हाताने कसं यायचं कोंबड्या हाकलायला. खुड खुड. ह्या इकडं पळालेल्या माझ्या, तिकडं पळालेल्या तिच्या. कसं गरजतंय, लयच भारी दिसतं असं आभाळ आल्यावर. पण हा फटा तुटला त्या दिवशी इथला पिपरीचा. माझ्या कानात इयरफोन आहे, काय माहित आवाज रेकॉर्ड होतोय का नाही. मी व्हिडिओ बघत बसली होती. भारी दिसते ना. गाया बिचाऱ्या पावसातच आहेत. काय आतापासून शेडमध्ये जर बांधल्या ना तर लय राडा करतात. शेणकूड तिथंच, मुतारी तिथंच. सकाळी गाया धुतल्या होत्या मी. लय भारी वाटतं बरं का अशा गाया असल्यावर. पहिले इथं 5 गाया असायच्या आणि एक इकडं असायची. आता इथं 4 गाय आहेत. 2च घरच्या ठेवल्या होत्या आम्ही आणि 2 विकत आणल्या. तर चला चालायचंच. तिला जरा बरंच वाटलं नाही 2 दिवस. आता बरी आहे. एवढी बरं वाटत नव्हतं तिला, तरी पण खायची प्यायची कमी झाली नाही. खायचा हाल सोडत नाही खावडी. आणि तसंच जनावर चांगलं असतं.
नाहीतर जरा दुखायला लागलं की कुचमून बसलं ना कुठलं जनावर तर मग ती लय घातक असतं. जे खावडे ना खात राहतंय ना चांगलं ते जनावर चांगलं. गव्हाला माझ्या जुने गहू दळण नीट करायला घेतले होते, त्याला लागली कीड. बघा किती वाऱ्याने कचरा आलाय, इतका वाऱ्याने कचरा येतो दरवाज्यात. इकडं सगळं मोकळंच आहे ना, त्याच्यामुळं पलीकडचा पडलेला पाला पाचोळा सगळा उडून दारात येतो. तर चला आता झाडू बिडू मारते, पहिलं चहा बनवून पिते आता आणि नंतर बघू बाकीची कामं. कसा आहे आमच्या घरातला अंधार, इकडं उकळतोय चहा. ह्याच्यामुळं घरातले व्हिडिओ बनवत नाही जेवणाची बनवत नाही, घरातली कशाची बनवत, काय असल्या अंधारात बनवायचे व्हिडिओ. बरं रिंग लाईट एखादी मागवली असती, तुम्ही आता म्हणाले एखादी रिंग लाईट घे, तर ती रिंग लाईट लावायची कुठं, पिना नाकात खुपसायची का, त्याला पण लाईटच लागते रिंग लाईटला सुद्धा. म्हणून मग घरातले व्हिडिओज नसतात आपले. तर झालेलं आहे मस्तपैकी चहा. दूध नाही ठेवत मी, सध्या गरमी आहे, सकाळच्या पुरतंच खाण्यापुरते आणि सकाळच्या चहापुरतंच दूध ठेवते. संध्याकाळपर्यंत दूध फुटून जाते. गरमी तर आहेच, पण आमच्यात पत्र्याची हीट अजून वरून जास्त येते ना, त्याच्यामुळं म्हणाल बोलते एकीकडं काम चालू एकीकडं तुझं. तर पत्र्याची हीट जरा जास्तच येते पत्राईवरती घराला आमच्या, मग त्याच्यामुळं ना दूध फुटून जातं आमचं, राहत नाही दूध. तर चला आपण चहा पिऊया. पहिला अण्णांना देते, नंतर मी पीत असते निवांत. पाणी आणते. चहा बनवूस तर घरात किती गरम झालं, इतकं भारी वाटते ना बाहेर बघायला, लय मस्त वाटते बाहेर. दाखवते आहे एकदा तुम्हाला. वातावरणच एवढं भारी झाले. थोडा पाऊस व्हायला पाहिजे होता. चौधरी साहेबांचा फोन आलता, म्हणजे करमाळ्यात चांगलं झालंय पाऊस, आणि आमच्याकडे नाही झालं एवढा. वाटा व्हायला लागल्या होत्या असं काहीतरी म्हणले, पण आमच्याकडे नाही झालं एवढा. थोडा आमच्याकडे पण झाला असता म्हणजे डाळिंबाला भारी झालं असतं. परत कोंबड्या गेल्यात उकिरड्यावर, आता चहा पिल्याशिवाय नाही जाणार तिकडं. तर चला, अण्णा शेण वाढतायत मागं. ओट्यावरचा थोडा पसारा आवरला, आता गंजीतनं वैरण आणून टाकते. शेण उचलून टाकायचे अजून इथलं पिपरी खालचं. दिवसभर गुरं इथं बांधलेली असतात ना, हे शेण उचलून टाकायचे. आधी वैरण करते, गुरांना वैरण करायला थोडा उशीर झाला. म्हणजे काय झालं तर ती झिमझिम चालू होती, आणि मग मातीने भरलेली वैरण गुरांना खाता येत नाही. मग मातीने भरल्यावर तशीच वैरण ठेवतात. आमच्याकडे काही गव्हाणी नाही आहेत गुरांना वैरणीच्या, खालीच वैरण टाकतो आम्ही. तर आणलेत काल त्यांनी ड्रम, पण ते कापून अजून धुवायचे त्याला, मग ते त्याच्यात वैरण टाकता येईल. मुरघास वगैरे काय कुटी बनवायला चालू करू नंतर, पण आता सध्या तरी जमिनीवरच वैरण टाकतोय आम्ही. मग पावसाने भिजल्यावर मातीने भरतं ना लगेच, खाली माती पण भिजलेली असते, वैरण पण भिजलेली असती, म्हणून मग वैरण केली नाही. थोडा उशीरच झाला 4ची वैरण करायला. तर अजून काही गंजीला हात नाही लागला आमचा. इथं कडबा आहे, हाच कडबा घालते, आणि अजून शेतात पण थोडा आहे कडबा आमच्या, तो पण आणायचा आहे खाली. तर अजून जाईन 8-10 दिवस कशी पण ही वरचीच वैरण जाईन. गंजीला काय पाऊस पडेपर्यंत मला वाटत नाही हात लागेल म्हणून.
जेवढा नाही लागेल तेवढा चांगला आहे, पण त्या गंजीवर अजून कागद आणून हातरायला लागेल, भिजू नाही कडवा म्हणून आणून टाकायला लागेल. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, छोटीशी अपडेट द्यावी म्हणून व्हिडिओ काढला. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरत जाऊ नका. चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला असे माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब केलेला म्हणजे मला ग्रामीण भागातलीच लोक बघतात जास्त, आणि त्यांना सबस्क्राईब केल्यावर काय होतं कळत नाही. सबस्क्राईब केलं म्हणून तुमचे काही पैसे कट होत नाहीत किंवा मला पैसे मिळतात असं पण नाही. मी टाकलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर येतो, म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळतो. मी टाकलं की तुम्हाला, मी व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन येणार, म्हणून सांगते सबस्क्राईब करा. नाहीतर बरेच जणांचा असा गैरसमज आहे की म्हणजे तुम्हाला हसू येईल माझं ऐकून, कुठून कुठून लोक बघतात आपल्याला, असं नाही बोललं पाहिजे. पण काही लोकांची अशी भावना आहे गावाकडच्या की छे लाईक बी नाही करायचं, सबस्क्राईब पण नाही करायचं, कशाला करायचं, आपण केल्यावर तिला पैसे मिळतात. तुमच्या केल्याने मला पैसे नाहीत मिळत, पण तुम्ही माझे व्हिडिओ बघताय आणि मग तुम्हाला बघायला आवडत आहेत ना. तर काही जण मला म्हणतात की आले का, आम्हाला व्हिडिओज येत नाहीत तुझं, अलीकडे पहिले यायचं पण आता येत नाहीत. कसं येणार, तुम्ही सबस्क्राईब केलं तर येणार ना. म्हणून मग सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला, आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आणि त्याच्या शेजारी एक घंटी येते त्याच्यावर पण क्लिक करून ठेवा, म्हणजे लवकर व्हिडिओ येतो. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र. इकडे शेणाच्या गौऱ्या लावत असते मी.